निरोगी जीवनासाठी संतुलित आहार गरजेचा आहे। त्याचबरोबर दररोज 8 ते 10,000 पावलं चालणं आवश्यक आहे, असा सल्ला सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ अमिता गद्रे यांनी दिला। करवीर नगर वाचन मंदिर तर्फे आयोजित वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत दीर्घायुष्याचं गुपित या विषयावर त्या बोलत होत्या। करवीर नगर वाचन मंदिरच्या वतीनं वि. स. खांडेकर व्याख्यानमाला सुरू आहे। पेटाळा इथल्या रामगणेश गडकरी सभागृहात सुरू असलेल्या व्याख्यानमालेत दीर्घायुष्याचं गुपित या विषयावर प्रसिद्ध आहार तज्ज्ञ अमिता गद्रे यांनी मांडणी केली। पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रयत्न करणं चुकीचं नाही, पण वाढलेलं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात पोषक द्रव्य टाळली जातात आणि स्नायू कमकुवत होण्याचा धोका असतो। डाळी, अंडी, सोयाबीन, बदाम, पिस्ता आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे। शरीरातील आयर्नची पातळी संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत। संतुलित आहार घेऊन दिवसभरात 8-10,000 पावलं चालणं आवश्यक आहे। शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास पाय आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे शरीरासाठी पुरेसं पाणी पिण्याची गरज आहे, असा सल्ला अमिता गद्रे यांनी दिला। यावेळी नंदकुमार मराठे, सुबोध गद्रे, सुरेश सोनटक्के, डॉ. अतुल कापडी, उज्ज्वला खांडेकर, अभिजित भोसले, श्रीकृष्ण साळोखे, आशुतोष देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।